नमस्कार मित्रांनो, तर मी आता आहे कोथरूडमध्ये. तर इथे आलो मी 101 डोसा हाऊस येथे. तर यांचा पुण्यामधील सर्वात मोठा डोसा आहे तो आता मी ट्राय करणार आहे. तर चला मग मी आता जातो आणि तुम्हाला दाखवतो की डोसा कसा आहे. तर मित्रांनो, आता आपली ऑर्डर आली आहे. मी तुम्हाला दाखवतो की काय मागवलं आहे. इकडे बघू शकता तुम्ही, हा सर्वात मोठा डोसा आहे, मेट्रो डोसा म्हणून. त्याच्यामध्ये त्यांनी चटणी पण 3 प्रकारची दिलेली आहे. तुम्ही बघू शकता, पुदिना चटणी आहे, आलं लसूण चटणी आहे, इकडे शेंगदाण्याची चटणी आहे, सांबार आहे. तर एकदम मस्त दिसतोय. इकडे बघू शकता तुम्ही, हा त्यांचा स्पेशल डोसा आहे, 101 स्पेशल डोसा म्हणून. त्याच्यावरती काजूची टॉपिंग आहे, मेयोनीज वगैरे भरपूर काही टाकले त्यांनी. ट्रिपल बॉम्ब डोसा आहे. आणि इकडे शेजवान इडली म्हणून त्यांची ही पण स्पेशल डिश आहे त्यांची. तर मी एक एक करून ट्राय करतो आणि तुम्हाला सांगतो तिची टेस्ट कशी आहे. तर सगळ्यात पहिले मी इडली ट्राय करतो. इडली तर खूप छान दिसते. वरतून त्याची टॉपिंग आहे चीजची वगैरे. एकदम सॉफ्ट इडली लागते आहे. एकदम ऑथेंटिक पद्धतीने बनवली ती. वाव, जबरदस्त टेस्ट आहे एकदम. आता आपण हा डोसा ट्राय करतो. याच्यामध्ये 3 प्रकारची तुम्हाला टॉपिंग येते वेगवेगळी, म्हणजे 3 डोसा येते असं म्हटलं तरी चालेल. मी ही चटणी घेतो त्यासोबत. ह्या चटणीसोबत त्याचं एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन झालं आहे. आणि अतिशय मस्त चटणी आहे खरंच. डोसा पण खूप भारी लागतो त्यासोबत. इकडे अजून एक डोसा आहे त्याचा, तो ट्राय करतो मी. एकदम क्रिस्पी डोसा आहे आणि खरंच खूप छान लागतोय. त्यांची स्पेशल डिश 101 डोसा म्हणून. त्याच्यावर जी टॉपिंग केली इतकी भारी लागते, त्याच्यामुळे डोस्याची टेस्ट अतिशय वाढलेली खरंच. एकदम माउथ वॉटरिंग डोसा आहे. डोसा बघू आपण. हा मध्ये बघू शकता तुम्ही, बाहेरून अतिशय क्रिस्पी आहे
मध्ये बटाटे वगैरे त्याच्यावर टाकले, त्यांचं कांदा वगैरे टोमॅटो पण आहे. तर मी सांबारसोबत खाऊन बघतो आता. मस्त क्रिस्पी डोसा आहे. अप्रतिम टेस्ट आहे खरंच. मला तर सर्व डोसे आवडले, पण सगळ्यात जास्त जे आवडलं मला त्यांचा हा स्पेशल डोसा 101 डोसा म्हणून आहे. खरंच अतिशय मस्त टेस्ट आहे त्याची. जर तुम्ही पुण्याला आला तर कोथरूडमध्येच यांचं 101 डोसा हाऊस म्हणून आहे, तर नक्की व्हिजिट करा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. तर आता आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.